की आपण मराठा आरक्षणाचे सपोर्टर आहात, तर महाराष्ट्र सरकारला सांगून आमचं जे 29 ऑगस्टला जे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे, तर त्यावेळेला त्याच्या अगोदर काहीतरी निर्णय आमचा झाला तर कदाचित आमचं आंदोलन थांबेल. त्यामुळे आम्हाला काय मुंबईला येण्याची हौस नाही, पण आमची मागणी मान्य करावी. त्यांना मी सांगितलंय की 10% आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन ऑलरेडी सुरू आहे. मुलांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये राज्याच्या 10% आरक्षण मराठा समाजाला मिळत आहे. फक्त आता कुणबी दाखले जे आहे ते सर्वांना मिळणं अत्यंत अशक्य आहे, पण ज्यांचं रेकॉर्डला कुणबी आहे त्यांना ओबीसीचा फायदा मिळाला पाहिजे. पण ओबीसीवर अन्याय होणार नाही अशी भूमिका सरकारची आहे. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजावर अन्याय नको ही भूमिका त्यांची आहे. आणि मराठा समाजाच्या बाजूनं माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे मराठा आरक्षणाच्या बाजूनं आहे. आणि या तिघांमध्ये 2 मराठी आहेत. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे मराठा समाजाचे नेते आहे. तर आता याच्यातून एखादं मला असं वाटतं की 29 आंदोलनाच्या अगोदर मी मुख्यमंत्र्यांकडे मी बोलणार आहे की आता 29 तारीख ही आता जवळ येऊ लागलेली आहे. तर त्याच्या अगोदर जर त्या काही नेत्यांची त्यांची बैठक झाली, त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे त्याची चर्चा झाली आणि जर काही त्याच्यावर मार्ग निघत असेल तर एखादी बैठक बोलवावी अशी एक माझी सूचना आहे 29च्या अगोदर. त्याच्यातून काय मार्ग निघाला तर आंदोलन होणार नाही. आणि आंदोलन करायचं असेल सर्वांना अधिकार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळेला उपोषणही केलेलं आहे. त्यांनी मराठा समाजामध्ये जागृती आणण्याचं मोठं काम केलेलं आहे. अनेक मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणाची भूमिका घेतली होती, पण मराठा समाजाला खडबडून जागा करण्याचं जे काम आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की काहीतरी मार्ग याच्यातून निघेल आणि आमचा स्टडी आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे अत्यंत बलशाली आहे आणि नरेंद्र मोदींना हरवणं हे राहुल गांधींच्या कपॅसिटीमध्ये नाही. आणि राहुल गांधी यांना प्रधानमंत्री बनण्याची संधी मिळेल असं मला वाटत नाही. कारण मी ज्या वेळेला युपीए सोबत होतो त्यावेळेला सोनियाजींना मी सल्ला दिला होता की राहुल गांधींचा नंतर नंबर कधी लागेल सांगता येत नाही आणि काँग्रेसला क्लिअर मेजॉरिटी कधी मिळेल हे लवकर सांगता येत नाही. तर आता तुम्हाला तुमचं सरकार, आपलं सरकार आहे, युपीए सरकार, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर आपण 5 वर्ष मनमोहन सिंगजी राहिल्यानंतर एक तर त्यावेळेला माझी भूमिका अशी होती की पुढच्या 5 वर्षामध्ये शरद पवारांना पंतप्रधान बनवायला पाहिजे होतं, पण शरद पवार साहेबांना काय त्यावेळेला पंतप्रधान बनवण्यात आलं नाही. आणि त्याचं कारण हे आहे की शरद पवार हे का काँग्रेसमध्ये नव्हते. शरद पवार यांना मी एकदा सल्ला दिला होता की आपण काँग्रेसमध्ये एनसीपीला विन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि सोनिया गांधींना भेटून आपण सांगणं आवश्यक आहे की मी पूर्णपणे आपल्यासोबत आलेलो आहे. मी फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर तुमच्यावर दूर गेलो होतो, पण त्यावेळेला माझं काय चुकलं असेल, काय झालं असेल, पण मी तुमच्या सोबत आहे. पण त्यावेळेला मी सोनियाजींना एकदा बोललो होतो की राहुल गांधींना 2-2.5 वर्षासाठी पंतप्रधान बनवा त्यावेळेला. पण काँग्रेसला असं वाटत होतं की आम्हाला भविष्यामध्ये मेजॉरिटी मिळेल त्यावेळेला आम्ही बघू. तर ठीक आहे, तर आता काय होईल ते होईल. पण आता आमचं सरकार हे स्थिर सरकार आहे, आमच्या सरकारला कसलाही धोका नाही आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू आहे. फक्त सरकारकडे माझी मागणी ही आहे की आज मला भूम, परांडा, उस्मानाबाद या ठिकाणी काही लोक भेटले आणि त्यांनी मला निवेदन दिलेलं आहे की गो हत्या बंदीच्या कायद्याला आमचा विरोध नाही, पण गोवंश हत्या बंदीचा जो कायदा राज्य सरकारने केलेला आहे तर त्याबद्दल माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की आणि मला काही शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की आमच्या भाकड जनावरांचं काय करायचं. पूर्वीच्या काळामध्ये भाकड जनावर जी होती ती विकली जायची
आणि गायीची हत्या करण्याचा विषय नाही. गो हत्या बंदीचा कायदा हेच आहे. पण बाकीच्या भाकड जनावरांच्या साठी मात्र शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे की चांगल्या जनावरांना सांभाळावं लागतंय आणि जे काय काम जे बैल किंवा इतर काम करत नाही आहेत त्यांनाही सांभाळण्याची पाळी आमच्यावर आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने गोवंश हत्या बंदीचा जो कायदा केलेला आहे त्याचा पुनर्विचार करावा. आणि माझ्या पक्षाने ज्यावेळेला हा कायदा केला त्यावेळेला आम्ही मोर्चे काढलेले आहेत. आम्ही सत्तेमध्ये जरी असलो तरी सुद्धा आम्ही आमची भूमिका त्यावेळेपासून गो हत्या बंदीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. गायीची हत्या करणं हे चुकीचं आहे. गायी हिंदू धर्मातल्या लोकांना, ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सत्तेवर बसवलेलं आहे त्या कार्यकर्त्यांना सत्तेचा काहीतरी वाटा दिला पाहिजे. म्हणून लवकर निर्णय घेतला पाहिजे. पूर्वीच्या काँग्रेसच्या काळामध्ये असंच होतं की विलासराव देशमुखांच्या काळामध्ये महामंडळच होत नव्हती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वादामध्ये आम्हाला द्या ते आम्हाला द्या. आता या तिघांचा वाद तर म्हणजे वाद असं नाही आहे, पण ज्यावेळेला वाटप होतं त्यावेळेला वादाचे काय मुद्दे पुढे येतात आणि मग ते काम थांबते. पण माझं तिन्ही पक्षाला नम्र निवेदन आहे की तुम्ही ज्या सत्ता आहे ती वाटून घ्या, पण राहिलेली तरी आम्हाला द्या. त्यामुळे राहिलेली द्या म्हणजे आम्हाला आमचा पक्ष जो आहे, आता आमच्या पक्षाचं नाव कुठं घेतलं जात नाही ही एक आमच्या समाजामध्ये नाराजीची गोष्ट आहे. 3 पक्षाचं सरकार आहे, गोष्ट चांगली आहे, पण त्या सरकारला आणण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचाही वाटा आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला फक्त निवडणूक जोड्याला बोलवलं जातंय. आता मध्यंतरी सोलापूरमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब आले होते आणि राजा सरवदे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे, आम्ही अलायन्समध्ये आहोत. तर तिथल्या म्हणजे मुख्यमंत्री आल्यानंतर आमच्या प्रदेश अध्यक्षांना तिथं बोलवलं पाहिजे, पण बोलवत नाही आहे. थोडे त्यांनी मुद्दाम करतात असं नाही आहे, परंतु त्यांनी RBI कडे लक्ष ठेवलं पाहिजे असं आपलं मत आहे. उपराष्ट्रपती चला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.